हॅलो हॅलो. चला फायनल मॅच मध्ये आदित्य ताला संघाने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग निवडली आहे. त्यांची आता मात्र एक धमाकेदार एंट्री होईल मैदानाच्या. त्यानंतर फायनल मॅचला सुरुवात आपण करायची आहे. पिंपळवाडी प्रीमियर लीग 2026च्या अंतिम सामन्यामध्ये आपण सगळे पोहोचतोय. आनंद सगळ्यांनी कालच्या आजच्या दिवसात घेतलाय पिंपळवाडी प्रीमियर लीग सीझन 9चा. हॅलो 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 हॅलो. चला फायनल मॅच साठी आता मात्र फलंदाज मैदानाच्या आत येतील. स्ट्राइक वरती आपल्याला खेळताना दिसतील नेहमी चर्चित राहणारा खेळाडू, एक चांगला तबला वादक आणि एक चांगला क्रिकेटपटू निशाद जाधव उर्फ सनी. त्याच्यासोबत जर पाहिलं तर सिद्धार्थ परमार देखील येईल बॅटिंग साठी मैदानाच्या आत. ही जोडी आली आहे, फायनल साठी तयार आहेत. चला फायनल मॅच साठी सगळे तयार आहात का? आवाज नेहमी सारखा येत नाहीये. तयार आहात का फायनल मॅच साठी? चला एकदा सर्वांनी आवाज देऊया. बोला गणपती बाप्पा, आई नवदुर्गेचा, पिंपेश्वर महादेव की, छत्रपती शिवाजी महाराज की. सुरुवात होते पिंपळवाडी प्रीमियर लीग 2026च्या अंतिम सामन्याला. पहिला चेंडू अनिकेतचा इकडे पहिला गेला तर डॉट बॉल येतोय. आता मात्र कालच्या आणि आजच्या दिवसात ज्यांनी मात्र परिश्रम केला, ज्यांनी मात्र मेहनत केली, ज्यांनी बॅटिंग बॉलिंग चांगली केली, फिल्डिंग चांगली केली, तेच दोन्ही संघ फायनल मध्ये दाखल झाले आहेत. अनिकेत समोर आणि इकडे पाहिलं तर या वेळेस काय बॉल टाकला होता. व्हेरिएशन अगदी चांगल्या पद्धतीने तिकडे अनिकेत करतायत. अजिबात कळून आलेला नाहीये सनीला चेंडू. क्या बात आहे. इकडे स्क्रीन वरती आपण पाहू शकता एक लहान मुलगी, ती देखील अगदी दरवर्षी प्रमाणे मॅच बघण्यासाठी आपल्या या पिंपळवाडीच्या ग्राउंड मध्ये आली आहे. सरळ खेळलाय, फिल्डरच्या हातामध्ये येता येता राहिलाय. एक सिंगल रन मिळतोय. 3 चेंडू धावा झाल्या आहेत 2. चला सिद्धार्थ स्ट्राइक वरती पहिल्यांदाच फायनल मध्ये फटका. रॉयल स्ट्रायकरच्या सगळ्यात मोठ्या समर्थक मला असं वाटतं की मंदिरात बसले आहेत, प्रार्थना करतायत.
आपली टीम जिंकावी. आपल्या रॉयल स्ट्रायकरचं नाव अगदी पिंपेश्वरच्या इतिहासात 9व्या पर्वामध्ये यावं यासाठी त्या मंदिरात बसले आहेत, प्रार्थना करतायत. निशाद जाधव मागच्या वर्षी देखील फायनल मॅच खेळण्यासाठी होता, या वर्षी देखील तो फायनल मॅच खेळण्यासाठी आहे. मला तरी असं वाटतं की आता त्याची दुसरी लगातार फायनल मॅच आपण पाहतोय. पाचवा बॉल अनिकेत टू सिद्धार्थ. यावेळेस देखील एक चांगला चेंडू. सेमीफायनल पासून आतापर्यंत अनिकेतने चांगली 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 गोलंदाजी केली आहे. दाद द्यावी लागेल अनिकेतसाठी. शेवटचा बॉल देखील मोजून मापून मारलाय आणि त्यानंतर धावा आता धावफलकावरती झाल्या आहेत. त्या म्हणजे 7 झाले आहेत, 7 प्लस होतील म्हणजे 14 धावा झाल्या आहेत धावफलकावरती. निशाद जाधव स्ट्राइक वर आले आहेत. धावा धावफलकावरती 14. बिनबाद जर पाहिले तर 7 धावा केल्या तर डबल झाल्या. फायनल मॅच मध्ये त्या 7 धावांचं फार महत्व असणार आहे. विकेट दिली नाहीये त्याचं मात्र फळ मिळत आहे. 14 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. फुलटा चेंडू त्यावरती मारा केलाय. फिल्डरच्या बॉल हातात येता राहिलाय. प्रिशा देखील आता फायनल मॅच मध्ये सपोर्ट करते. तिच्या संघाला फायनल मध्ये येता आलं नाहीये परंतु आता ती फायनल मॅचचा आनंद घेत आहे. हेच क्रिकेटवरचं प्रेम आहे. आणि पिंपळवाडी 2026 मध्ये आता आपण हेच पाहिलंय की आता आपल्या स्वतःच्या टीम हरल्या जरी असतील तरी मात्र आपण क्रिकेटला सपोर्ट करायचा आहे. हा चांगला चेंडू आतमध्ये आणलाय. त्याच्यामध्ये लय हवा दिसते. सिद्धार्थ परमार ऐकत नाहीयेत. सिंगल रन त्यांना मला तरी असं वाटते की माहिती नाहीये. फक्त 2 रन करतायत सिद्धार्थ परमार. पुन्हा एकदा 2 रन मिळत आहेत सिद्धार्थ परमारला. चला इकडे पाहिलं तर लगातार 2 धावा आपल्या संघासाठी चांगल्या पद्धतीने सिद्धार्थ करतोय. चुकी झाली आहे. वाईट बॉल. प्रेशर मध्ये बॅट्समनला त्याने आणलाय आणि बॅट्समनने त्यानंतर मात्र 2 धावा करून आता गोलंदाजाला प्रेशर मध्ये आणलाय. गोलंदाजाने वाईट बॉल केला इकडे.
सेमीफायनल मध्ये आदित्य धाला संघाकडनं कुठेतरी मात्र एक्स्ट्रा रन्स आपल्याला खूप कमी पाहायला भेटल्या. स्लोवर वन. सिद्धार्थ परमार ऐकतच नाहीयेत. 2 धावा नुसत्या बनवतायत. सिंगल रन त्यांच्या खात्यात आलेलीच नाहीये. सिंगलने खातं देखील उघडलं नाही, डायरेक्ट 2 धावा बनवल्या. त्यांना माहिती आहे 2 धावांचं महत्व. पाहिलं तर पुन्हा एकदा 2 रन. दुसरा षटक. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा दाफलकटी झाल्या आहेत. मला असं वाटतंय की सिद्धार्थ परमारला कुठेतरी मात्र रोज या मैदानात कोणतरी प्रॅक्टिस देतं आणि हाच शॉट खेळायला लावतं. ज्या पद्धतीची फलंदाजी ते करतायत, फक्त आणि फक्त 2 रन मारतायत. प्रॅक्टिस चांगली झालेली दिसते सिद्धार्थ परमारची ऑक्शन नंतर. त्यांच्या समोर देखील एक चांगले फलंदाज, ते देखील क्राईज वरती असल्यावर 1-1, 2-2 धावा चांगल्या पद्धतीने बनवतात. पण त्यांच्यामध्ये क्षमता अशी आहे की ते मात्र बाउंड्री लाईन देखील पार करू शकतात. त्या फलंदाजाचं नाव आहे निशाद जाधव. काय बॉल टाकला इकडे. त्यांना देखील माहिती आहे, निशादला देखील माहिती होतं, ते फक्त आपली परीक्षा घेत होते. दिला तर दिला असं म्हणत होते. चांगला चेंडू, तितकाच चांगलं क्षेत्ररक्षण. डॉट बॉल क्रमांक 2 येतोय. लगातारचा हा दुसरा डॉट बॉल. जे 24 रन झाले आहेत त्याला कुठेतरी मात्र थांबवण्याचा प्रयत्न इकडे मात्र गोलंदाज अगदी चांगल्या पद्धतीने करतोय आणि करणं गरजेचं आहे. हा फुलटॉस चेंडू. तीन चेंडू धावा झाल्यात 26. पुढचा बॉल पुन्हा एकदा. अठ्ठावीस धावा झाल्यात आता धावफलकावरती. कमाल करतायत. 2 डॉट बॉल नंतर आता मात्र निशाद देखील फॉर्म मध्ये आलेले दिसत आहेत. इकडे रिस्कच घेतलेली नाहीये. चांगली फलंदाजी या ओव्हरमध्ये देखील झाली आहे.
चला, पिंपळवाडीचे प्रेक्षक अतिशय चांगले आनंद घेत आहेत या फायनल मॅचचा. आणि इकडे शेवटच्या बॉलवरती सेलिब्रेशन काय भक्कम दाखवलंय. सनीची विकेट, सेल्फी घेतली जाते. हे बघा, सेल्फीवर सेल्फी, क्या बात आहे. तीन षटक संपले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 29-29. नवीन फलंदाज बंतन आलाय आणि गोलंदाज जर पाहिलं तर जय गोलंदाजी मार्गवरती आपल्याला दिसतोय. थोडी फिल्डिंग सेट केली जाते फायनल मॅच मध्ये. या व्हाईट बॉलने नक्कीच धावफलक 1 ने पुढे जाईल. 30 धावा झाल्या धावफलकावरती, 30 रन्स. एक चेंडू झालाय फायनलच्या 4थ्या ओव्हरच्या. पहिला बॉल झालाय जयचा. पाहिलं तर पुन्हा एकदा फटका चांगला आहे. बॉल आतमध्ये आलाय. स्ट्राईक चेंज झाली. आता मंथन स्ट्राईकला आलेत. काल मंथनने शेवटच्या ओव्हर मध्ये पहिली मॅच खेळत असताना आपल्या पप्पांच्या समोर, आपल्या वडिलांच्या समोर मॅच जिंकवली होती. वडील त्याला गोलंदाजी करत होते तेव्हा 6 बॉल 9 धावा हव्या होत्या. तेव्हा मात्र मंथनने आपल्या संघाला मॅच जिंकवली. आता शेवटच्या 4 चेंडूवरती मंथनला काहीतरी करावं लागणार आहे. आपल्या टीमसाठी रन्स बनवावे लागणार आहेत. त्या इम्पॉर्टंट आहेत. इकडे मात्र फॉलो थ्रू मध्ये पाय घातलाय आणि क्रिकेटमध्ये फुटबॉलचं पदार्पण केलं. बॉल अडवला. पाहिलं तर मंथनच्या बॅटमधनं हा एक चांगला फटका आलाय. 2 रनचा प्रयत्न होईल का? नाही होणार आहे. धावा झाल्या धाव फलकावरती 32.
तिकडे प्रेक्षकांनी एवढा जल्लोष केला की एक ट्रॉफी तुटली आणि युट्यूबरने बरोबर ते स्क्रीन मध्ये रेकॉर्ड केलंय. क्या बात आहे, परत एकदा ऐकायला भेटेल. प्रेक्षकांची मागणी आहे सर. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉल वरती सिद्धार्थ परमारचा हा चांगला फटका आणि या 2 धावा मिळत आहेत शेवटच्या बॉल वरती. अशा प्रकारे पहिली इनिंग संपली आहे. पिंपळवाडी प्रीमियर लीग 2026च्या फायनल मधली ही पहिली इनिंग आता मात्र समाप्त झाली आहे. धावा एकूण जर पाहिल्या तर 4 ओव्हर मध्ये कंप्लीट झाल्या आहेत. त्या म्हणजे 35 धावा झाल्या आहेत. जिंकण्यासाठी 36 धावांची गरज आहे. 36 धावांचं टार्गेट आहे फायनल मॅच मध्ये. हॅलो 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 पिंपळेश्वर प्रीमियर लीग 2026 पर्व 9 आणि या स्पर्धेसाठी जे आपले प्रायोजक होते आणि शुभेच्छुक अर्थात शोभाविलास जगताप, टायटल प्रायोजक रोविंद मोदी, मुच्छड पानवाला, स्वर्गीय हसमुखभाई शहा, श्री केवल शहा, खुशी वोरा, हर्षित वोरा, चिराग जनार्दन चव्हाण, तसेच अश्विन गोराडिया, सागरबाई सुर्वे, एस बी बोरकर वडापाव, श्री जयंतीबाई जैन, परेश शेट्टे, जय शिवराज, श्लोक राठोड, जिगर जैन आणि निलेश अर्थातच बाळा अहिरेकर आणि गीता निलेश अहिरेकर, या सर्वांचे आम्ही सदैव ऋणी आहोत. तसेच पिंपळवाडी रहिवासी संघ, या 10 संघाचे सर्व संघ मालक, तसेच tenniscricket.in च्या माध्यमातून घर बसल्या आपण सामने बघू शकता. त्यांचे सहकारी विनायक शिगवड, विशाल नाणेकर, जितेंद्र पवार, पंच अजित निकम, अनिकेत विभूते, सागर माने, माझे सहसमालोचक तेजस सदडेकर आणि आजची जी प्रकाश योजना आणि व्यासपीठ केलंय ते पालेकर. आमच्या विनंतीला मान देऊन या सर्व सहकाऱ्यांचे आम्ही सदैव आभारी आहोत. तत्पूर्वी पुन्हा एकदा सामन्याकडे. अंतिम फेरीचा हा सामना. वैयक्तिक पहिलं षटक संघासाठी पहिलं षटक घेऊन येतोय तो राजन. सामना करतोय सागर कांबळी. धावसंख्या झाले 35. 36 धावांची गरज 4 षटकात.
प्रति षटकामागे सरासरी 9 धावा फटकवायचे, 24 चेंडू आणि 36 धावांची गरज. राजन तयार, सामना करेल सागर कांबळी. पहिला चेंडू खोलवर पदे, चेंडू लॉंगॉनच्या दिशेने गेलेला चेंडू, माफ करा मिडॉनच्या दिशेने किंवा निर्धाव चेंडू. कसब, कौशल्य, अनुभव सर्व गोष्टी इथे पणाला लावायच्या. या अंतिम फेरीच्या सामन्यात दोन्ही संघाला अर्थातच आदित्य थाला आणि रॉयल स्ट्रायकर संघ. वैयक्तिक पहिलं षटक, संघासाठी पहिलं षटक, पॉवर प्लेचं पहिलं षटक. सागर तयार. यावेळी मात्र कुठेतरी स्वैर मारा होताना दिसतोय. अवांतर धावसंख्येने संघाचं खातं उघडलंय. धावसंख्या झाली ती बिनबाद 1 धावा. 24 चेंडूंमध्ये 36 धावा फटकवायच्या आहेत आणि या आकर्षक चषकावर आपलं नाव कोरायसाठी दोन्ही संघ आपण बघतोय. प्रयत्नांची पराकाष्ठा इथे सुरू असणार आहे आणि पुढील 4 षटकात आपल्याला नक्कीच कळणार आहे की अंतिम विजेता संघ कोण आहे. पुन्हा एकदा राजन तयार, सागर जागा बदलून खेळण्याचा प्रयत्न. यावेळी देखील वारंवार सुंदर गोलंदाजी, खोलवर पद्धतीची गोलंदाजी, सन्मान दिलाय. चांगला चेंडूला चांगला सन्मान सागर कांबळी यांचा. सुंदर असं क्रिकेट. कारण फक्त एकच, ते म्हणजे पिंपळेश्वर प्रीमियर लीग पर्व 9. राजन, आपण बघितलं की प्रत्येक सामन्यात सलामीचं षटक घेऊन येतो तो राजन. यावेळी सुंदर फटका, पुढे टाकलेला चेंडू बेरकावून दिलाय. लॉंग ऑफच्या दिशेने वैयक्तिक खातं उघडलंय. धावसंख्या झाली आहे बिनबाद 3 धावा. प्रत्येक चेंडू नजीक आपण बघतोय की प्रेक्षकांचा उत्साह वाढतोय, धडधड मात्र वाढते. ती संघ मालक आणि खेळाडू यांच्या मनात एकच प्रार्थना की हा सामना चुरशीचा झाला पाहिजे, अटीतटीचा व्हावा, जेणेकरून सगळ्यांचं इथे मनोरंजन होईल. पुन्हा राजन तयार, पंचांच्या डाव्या बाजूने उजव्या हाताची गोलंदाजी. फुल टॉस चेंडू होता. यावेळी मात्र स्वतःवर काहीसे नाराज आहे. चेंडू तटवायचा होता मैदानाबाहेर, ताळमेळ साध्य झाला नाहीये. सागर स्वतःवर नाराज आहे, परंतु नाराज होऊन काही चालणार नाहीये, कारण अंतिम फेरीचा हा सामना आहे. शांततेने खेळणं गरजेचं आहे आणि याची जाणीव आणि कल्पना पुरेपूर असणार आहे ती सागर यांना. धावसंख्या झाली 3. सामना सुरू असताना कृपया चेंडू टाकू नका. धावसंख्या झाली ती 3 धावा. जवळपास 11:45 झाली आहेत आणि हाच उत्साह कायम आहे. कालपासून आपण बघतोय 2 दिवस हे सामने सुरू आहेत. राजन पुन्हा एकदा तयार, सागर यांना. समोर टाकलेला चेंडू, यावेळी देखील चांगला फटका मारण्यात यश प्राप्त झालं ते सागर यांना. एक धाव मिळालाय. चेंडू गेलाय तो गोशांकित क्षेत्रात. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्येत 2 ने भर होते. धावसंख्या होते ती 5. सलामीचे फलंदाज सागर, त्यांचे सहफलंदाज सत्यम. आपण बघतोय मागील सामन्याचे सामनावीर सत्यम. उदंड प्रतिसाद पंच अजित निकम यांना. शेवटचा चेंडू राजन, बघूया सागर काय करतोय. आणि सुंदर फटका भिरकावून दिलाय. 151 दिशेने 2 धावा मिळत आहेत. धावसंख्येत 2 भर होते. धावसंख्या झाली ती धावसंख्या झाली 7 आणि पॉवर प्लेच्या षटकाच्या नियमानुसार धावसंख्या होते ती 14. 36 धावांचं आव्हान आहे, त्यापैकी 14 धावा इथे फटकावल्यात. अजूनही 22 धावांची गरज आहे. आपण बघितलं तर रॉयल स्ट्रायकर या संघाचा सुद्धा पॉवर प्ले मध्ये धावसंख्या 7 होती आणि षटकाच्या अंतिम समय धावसंख्या 14 गणली जाणार होती. त्यामुळे अजूनपर्यंत तरी समसमान दोन्ही संघाची कामगिरी इथे बघू शकतोय घरच्या खेळपट्टीवर, घरच्या प्रेक्षकांसमोर. 18 चेंडू आणि 22 धावांची गरज. सागर कांबळी एक तडाखेबंद फलंदाज आपल्या विभागातील.
त्यांच्या देह यष्टीला साजेशी अशी फलंदाजी करताना बघतोय आणि सत्यम यांना काहीतरी कानमंत्र देताना नक्कीच, कारण अंतिम फेरीचा सामना आहे, एक चूक देखील महागात पडू शकते याची जाणीव आहे ती सागर यांना, त्यामुळे पुरेपूर अनुभवाचा वापर इथे करावा लागेल. तसेच आपण बघतोय की सत्यम हे देखील आपल्याच विभागातील एक नावाजलेले खेळाडू आहेत. पुढील गोलंदाज आहे रौनक. पंचांच्या उजव्या बाजूने सामना करेल सत्यम. हलक्या हाताने बॅटची कड घेऊन चेंडू जातोय तो ऑफ साइडच्या दिशेने. केवळ एक धाव मिळते. धावसंख्या देखणे भरवते. धावसंख्या होते ती 15. धावसंख्या झाली ती 15. 36 धावांची गरज. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करतोय तो रौनक. यावेळी मात्र वेगवान गोलंदाजी टाकण्याचा प्रयत्न आणि पंचाने स्वैर म्हणून घोषित केलाय. उसळता चेंडू होता. सत्यम यांच्या डोक्यावरून गेलेला चेंडू पंचांनी स्वैर मारा म्हणून घोषित केलाय. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 16 धावा. अतिशय चांगला हा चुरशीचा सामना, अंतिम फेरीचा सामना, पिंपळेश्वर प्रीमियर लीग 2026 पर्व 9. धावसंख्या झाली ती 16. पुन्हा एकदा सत्यम सामना करेल रौनक यांचा. सुंदर फटका, फुलटॉस चेंडूचा पुरेपूर लाभ उचललाय. चेंडू जातोय त्या कव्हरच्या दिशेने. एक धाव मिळाले. चेंडू गेला घोषांकित क्षेत्रात. पंच अजित निकम यांनी 2 धावा घोषित केल्या. धावसंख्येत 2 ने भर होते. धावसंख्या होते ती 18 धावा. जवळपास अर्धी मजल गाठली आहे ती म्हणजे आदित्य ताला या संघाने. 18 धावा इथे धाव फलकाला लागल्या. अजूनही 18 धावांची गरज आहे. अजूनही 18 धावांची इथे गरज आहे आदित्य ताला संघाला. रौनक यांनी मागील सामन्यात आपण बघितलं की चांगली गोलंदाजी केली होती. अस्तित्व टिकून ठेवण्यात खूप मोलाचा वाटा उचलला होता तो रौनक यांनी. यावेळी मात्र दिशाहीन गोलंदाजी होते. डाव्या अष्टी बाहेरचा चेंडू पंचांनी बाया सरसवल्या. अवांतर धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 19 धावा. धावसंख्या झाली ती 19. निश्चितच थोडं दडपण असणार आहे. अंतिम फेरीचा दबाव असणार आहे. प्रेक्षकांचा दबाव असणार आहे. प्रत्येक संघाचा हा स्वतःचा प्रेक्षक वर्ग इथे उपस्थित आहे. पुन्हा एकदा तयार, नव्या जोमाने, नव्या उत्साहाने रौनक. बघूया काय करतो. यावेळी मात्र चेंडूने शरीराचा वेध घेतलाय. सत्यम यांचा निर्धाव चेंडू टाकण्याचं यश मात्र निर्भयपणे संपादन केलंय ते मात्र रौनक याने. धावसंख्या स्थिर स्थावर आहे. धावसंख्या ती 19. अजूनही 17 धावांची गरज असणार आहे. सतरा धावांची गरज. सत्यम बघूया कशा प्रकारे सामना करतोय तो रौनक यांचा. बॅकफूट लावून चांगला फटका ऑन द राईस पंच केलाय. चेंडू जातोय तो कव्हरच्या दिशेने. 2 धावा इथे पुन्हा उपलब्ध होत आहेत आदित्य ताला या संघासाठी. धावसंख्या झाली ती 21 ना. धावसंख्या झाली ती 21. अजूनही 14 चेंडू 15 धावांची गरज आहे. सत्यम चांगल्या प्रकारे साथ देताना सागर कांबळी यांना. यावेळी मात्र फाईन लेगला मारण्याचा प्रयत्न होता. सुंदर क्षेत्ररक्षण तिकडे सनीच्या माध्यमातून. धावसंख्या 21. वेगवान गोलंदाजी टाकण्याचा प्रयत्न, चेंडू उसळता चेंडू टाकण्याचा प्रयत्न वारंवार सुरू आहे रौनक यांच्या मार्फत. धावसंख्या ती 21. रौनक तयार. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील एक धाव मिळते. चेंडू बाहेर येणार आहे का? एका धावेर समाधान मानावं लागले. चेंडू गेलाय तो घोषांकित क्षेत्रात. धावसंख्येत 1 ने भर होते. धावसंख्या झाली ती 22. अजूनही 12 चेंडू मध्ये 14 धावांची गरज असेल.
जमेची बाजूमध्ये सलामचे दोन्ही फलंदाज मैदानात भक्कमपणे तटस्थ त्यांनी पाय रोवलेत. आपल्या संघासाठी महत्वाची कामगिरी बजावताना सागर कांबळी वेळोवेळी आपल्या सहफलंदाजा घेऊन खेळताना इथे दिसतोय. समर्थपणे खांद्यावर दुरा वाहून देताना, कारण अंतिम सामना आहे. 12 चेंडूंमध्ये 14 धावांची गरज आहे. एक चांगला षटक टाकावं लागेल रॉयल स्ट्रायकर संघाला जर हा सामना जिंकायचा असेल. पुढील गोलंदाज सिद्धार्थ. आणि प्रमोद सर, आता मात्र मॅचच्या अगदी शेवटच्या क्षणामध्ये आपण आलो आहे. 2 ओव्हरमध्ये स्कोर झालाय 22 धावा झाल्या आहेत आता जिंकण्यासाठी. आणखीन हॅलो 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 22 हॅलो धावसंख्या झाली ती 22. हॅलो. सिद्धार्थ वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरं षटक घेऊन येते. धावसंख्या धावफलकावर लागली ती 22 आणि 12 चेंडूंमध्ये केवळ 14 धावांची गरज असेल. बघूया सिद्धार्थ कशा प्रकारे गोलंदाजी करतायत. जर आपल्याला अंतिम विजेता संघ इथे घोषित व्हायचं असेल तर टिचून गोलंदाजी करावी लागेल. आणि हॅलो, सागर हॅलो, यांना मात्र हॅलो हॅलो एक फलंदाजी चांगला नमुना पेश करावा लागेल. सुंदर फटका. आपला अनुभव पुरेपूर पडाला लावताना सागर. खूप चांगली फलंदाजी. सागर धावसंख्या होते ती 24. हॅलो हॅलो आकुटव्या चेंडू बॅकफुट लावून मारलेला. हॅलो हॅलो कव्हरच्या दिशेने 2 धाव मिळत आहेत. बघूया किती धाव. 1 धाव घोषित करण्यात येते. 1 धाव. पंच अजित निकम यांनी 1 धाव घोषित केले. क्या बात आहे. इकडे पहिलं तर सुरुवातीला असं वाटत होतं की डॉट बॉल आले आणि त्यानंतर मात्र आता सागर आणि सत्यमचं मैदानात उभं राहणं फार गरजेचं ठरलं आणि त्याचसाठी आता मॅच मध्ये पुन्हा एकदा त्यांची एंट्री झाली आहे. धावसंख्या झाली ती 25. सुंदर फटका. लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला चेंडू. काय फलंदाजी करताय तिकडे सागर कांबळी. ज्या प्रकारे जिद्दीने फलंदाजी सुरू आहे सागर आणि त्यांचे सह फलंदाज सत्यम चांगली कामगिरी बजावताना धावसंख्येत 2 ने भरवते. धावसंख्या झाली ती 27 धावा. अजून 9 धावांची गरज आहे. प्रमोद सर, तुम्ही देखील अगदी सुरुवातीच्या वेळी मेन्शन केलं की सागरचा जो काही एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे, तो मात्र आता या फायनल मॅच मध्ये त्या अनुभवाचा वापर करावा लागणार आहे आणि तोच अनुभवाचा वापर इकडे मात्र सागरने खूप चांगल्या पद्धतीने केला आहे. धावसंख्या झाली ती 27. पुन्हा एकदा सिद्धार्थ तयार पंचांच्या उजव्या बाजूने. बघूया सागर काय करतोय. वारंवार त्याच प्रकारची फटकेबाजी सागरच्या माध्यमातून. 1 धाव मिळाले. दुसरा धावाचा प्रयत्न. चेंडू बाहेर येणार का. चेंडू जातोय मात्र घोषांकित क्षेत्रात. धावसंख्या झाली ती 29 धावा. क्या बात आहे. काय मॅच आणली आहे मित्रांनो. तुम्हाला सागरची बॅटिंग आवडली आहे का. टाळ्यांचा आवाज होऊ दे सागर आणि सत्यम साठी. आदित्य थालाचे प्रेक्षक खुश आहेत. मॅचचा आनंद घेत आहेत. पिंपळवाडी प्रीमियर लीग 2026 इकडे मात्र आपण सर्व अगदी मनापासून आभार सगळ्या प्रेक्षकांचं, ज्या मोठ्या संख्येने मात्र आपण या स्पर्धेला पाहायला आलायत. युट्यूबच्या माध्यमातून देखील tenniscricket.com या युट्यूब वाहिनी चॅनल वरती देखील प्रेक्षक आनंद घेत आहेत पिंपळवाडी प्रीमियर लीग 2026 च्या फायनल मुवमेंटचा. पुन्हा एकदा सागर तयार. जागा बदलून खेळण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र कुठेतरी प्रयत्न अंगलट आलाय. सागर मात्र काहीसे नाराज. यॉर्कर पद्धतीचे गोलंदाजी. सागर बाद होते. कुठेतरी सामन्याला कलाटणी मिळणार काय. हा त्रिफळाची कितपत मागणा ठरू शकतो. चांगली कामगिरी होत होती सागरच्या माध्यमातून. त्यावेळी मात्र कुठेतरी त्यांच्या डोक्यात शंकेची पाल चुकचुकली. जागा बदलून खेळण्याचा निर्णय आणि हा निर्णय अंगलट आलाय. नक्कीच सागरची विकेट आली, परंतु आता अनिकेत मेस्त्री ज्याने सेमीफायनल मध्ये मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार घेतला, तोच अनिकेत मेस्त्री आता बॅटिंग साठी आलाय. त्याच्यावरती संघाची जबाबदारी आहे. आता मात्र संघाला फायनल आणि PPL 9 जिंकवण्याचा.
सागर सारखा महत्वाचा फलंदाज इथे बाद होतोय आणि ज्यावेळी सागर बाद झाला खरोखर आपण बघतोय की रॉयल स्ट्रायकर मध्ये अचानक एक उत्साह संचारला चैतन्याचं वातावरण निर्माण झालंय ते रॉयल स्ट्रायकर संघावर 7 चेंडू 7 धावा. चेंडू 7 धावांची गरज. हॅलो क्रिकेटचा खेळ हॅलो 5 चेंडूंमध्ये 5 धावांची गरज आहे.
अरे अभी हो गया पूरा समाप्त, अभी नहीं है, खत्म हो गया। हॅलो 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 check, 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 check.